नमस्कार. न्यूज परामर्शमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी 12 जून 2025 रोजी जो एअर इंडियाच्या 171 ड्रीम लायनर या विमानाचा जो अपघात झाला, जे अहमदाबाद ते लंडन या प्रवासावर निघालं होतं, त्याच्या संदर्भात जी काही माहिती उजेडात आलेली आहे थोडीफार त्याच्याबद्दल बोलणार आहे. आता हे जे विमान होतं ड्रीम लायनर, हे बोईंग कंपनीने बनवलं होतं अमेरिकेच्या, आणि हे 5th जनरेशनचं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने युक्त असं विमान आहे की ज्याचा अपघातच होऊ शकत नाही अशी कंपनीने पब्लिसिटी त्याची केली होती. आणि अगदी विमान हवाई क्षेत्रातल्या प्रवासासाठी अत्यंत सुरक्षित अशा प्रकारचं हे विमान बनवण्यात आलं आहे असा कंपनीचा दावा होता. आणि अर्थातच याची प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता जी होती ती मोठी होती, कारण याच विमानामध्ये विमानाचा स्टाफ आणि प्रवासी म्हणून 242च्या वर लोक बसलेली होती लंडनला जायला. आणि हे विमान टेक ऑफ नंतर अवघ्या 30 सेकंदामध्ये खाली कोसळलं. टेक ऑफसुद्धा त्याचं व्यवस्थित झालं नव्हतं, जेमतेम 600 फूट ते वरती उडालं होतं आणि 30 सेकंदातच ते कोसळलं. आणि हे जे अत्यंत सुरक्षित आणि अत्याधुनिक 5व्या जनरेशनचं विमान असा दावा केला जात होता, ते पूर्ण बेचिराग झालं, पूर्ण पेटलं ते विमान. आणि सुदैवाने एकच प्रवासी त्यातला वाचला आणि बाकी कोणीच वाचू शकलं नाही. त्यामुळे आता हा अपघात कसा झाला याबद्दल अनेक तर्कवितर्क केले जात होते. कोणाच्या मते हा घातपाताचा प्रकार होता, कोणाच्या मते ही पायलटची चूक असेल, कोणाच्या मते पक्षाने त्यांना धडक दिली ती विमानाला, असे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. पण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तेव्हाच मिळणार होती जेव्हा विमानाचा ब्लॅक बॉक्स जो असतो तो मिळतो तेव्हा. आणि हा विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला आणि त्याच्यानंतर जी इन्फॉर्मेशन आत्ता समोर येते त्यातले महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की ब्लॅक बॉक्स हा पूर्णपणे सुरक्षित होता. आणि त्या कॉकपिटमध्ये जो व्हॉइस रेकॉर्डर असतो त्यामध्ये सुद्धा पायलट किंवा को पायलट त्यांचा किंवा प्रवासी यांच्यामध्ये काही गोंधळ आहे किंवा काही परिस्थिती निर्माण आहे असं काही आणीबाणी दिसत नव्हती. परंतु फक्त पायलटने उच्चारलेले एवढेच शब्द त्याच्यामध्ये रेकॉर्ड झाले, मेडे 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 मेडे. याचा अर्थ काय होतो की खूप तातडीची इमर्जन्सी या विमानात आलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला बचाव करण्यासाठी आम्हाला मदत करा असा त्याचा अर्थ होतो. परंतु तो संदेश विमानाच्या कंट्रोल टॉवरशी, एअरपोर्टच्या कंट्रोल टॉवरशी पोहोचून त्यांना काही मदत मिळण्याचा अवकाशही मिळाला नाही आणि हे विमान कोसळलं. त्याच्यानंतर आता असं निष्पन्न झालेलं आहे की या विमानामध्ये जे एक महत्त्वाचं सॉफ्टवेअर आहे छोटं, ज्याला विमानाचा ब्रेन म्हणजे मेंदू समजलं जातं, ज्याच्यावर हे टेक ऑफ लँडिंग नियंत्रित होतं, त्या सॉफ्टवेअरमध्येच एक ग्लिच होती. ग्लिच म्हणजे काहीतरी त्रुटी होती आणि ती त्रुटी दूर झालेली नव्हती आणि त्यामुळे हा अपघात झाला. आता हे ग्लिच काय होतं तर जसं मेंदू आपल्याला शरीराच्या प्रत्येक भागाला सूचना देतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक अवयव हे काम करत असतात, तसंच हे सॉफ्टवेअर जे आहे हे महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा विमानाला उडण्याचा संदेश दिला जातो पायलटकडून की तो ऑटो मोडवर असतं, तर ज्यावेळेला ऑटो मोडवर ते टाकतात आणि एक रनवे ठराविक अंतर कापून गेला की ते विमान ऑटोमॅटिक वर उडतं. तर ते उडण्यासाठी त्याच्या बाजूला जे सेन्सर लावलेले असतात ते ऑन व्हायला लागतात आणि त्या सेन्सरमधून योग्य तो मेसेज मिळाल्यानंतर ते विमान टेक ऑफ होतं. पण इथे तो मेसेजच विमानाच्या सॉफ्टवेअरपर्यंत पोचत नव्हता. आता हे असं म्हणतात पायलट खूप एक्सपर्ट होते म्हणून त्यांनी 600 फुटावर तरी उडवलं होतं, पण त्याच्यापुढे ते जातच नव्हतं, कारण मुळामध्ये त्या सॉफ्टवेअरला असं जाणवत होतं की हे जे विमान आहे हे अजूनही रनवेवरच आहे, अजून ते उड्डाण घ्यायच्या पोझिशनमध्ये आलेलं नाही आहे. आणि त्यामुळे जरी पायलटकडून संदेश जात असला की आता टेक ऑफ घ्यायचा आहे, तरी तो त्या सॉफ्टवेअरपर्यंत पोचतच नव्हता, कारण सॉफ्टवेअर दाखवत होतं की हे अजून
रनवेवर आहे आणि जे सेन्सर ऑन व्हायला हवे असतात, ज्याच्यामुळे विमानाला एक पुश बसतो, धक्का, आणि ते विमान हवेत उडतं, तो धक्काच बसत नव्हता आणि त्यामुळे ते विमान उडालं नाही आणि क्रॅश झालं. म्हणजे याच्यातनं एक गोष्ट क्लिअर होते की ही कंपनीची चूक आहे. अमेरिकन बोईंग कंपनी जी विमान बनवते त्यांची चूक आहे. आता ही चूक जरी असली तरी एवढी मोठी, त्यामुळे त्यांच्या शेअरचे भावही लगेच गडगडले. पण अजूनही प्रसारमाध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावर सुद्धा याच्या बाबतीत जास्ती चर्चा होताना दिसत नाही आहे किंवा हा मुद्दा हायलाईट होताना दिसत नाही आहे. वास्तविक वर्तमानपत्र, न्यूज चॅनल आणि खुद्द टाटा कंपनी जी आहे, जी आता एअर इंडिया चालवते, आता एअर इंडिया ही काही भारत सरकारची मालकी असलेली कंपनी राहिलेली नाही आहे, ती टाटानी टेक ओव्हर केली. तर त्यांच्याकडूनही याच्याबद्दल खरं वाच्यता व्हायला हवी आणि त्यांच्याकडनं काहीतरी कठोर पावलं उचलायला हवीत. पण ते उचलतीलही कदाचित, पण अजून त्या पद्धतीचं वातावरण निर्मिती झालेली नाही आहे. तर असा एक कयास व्यक्त होतोय की कदाचित बोईंगने प्रेशर टॅक्टिक्स अवलंबल्या असतील की प्रसारमाध्यमांनी जास्त याच्याबद्दल चर्चा करू नये आणि हे प्रकरण वाढवू देऊ नये, किंवा काही म्हणतात ना की लाच देण्याचा प्रकार, असंही घडू शकलं असेल. असंच घडले असा आमचा दावा नाही, पण ज्या पद्धतीने या बाबतीत शांतता राखली जाते किंवा गुप्तता राखली जाते किंवा चर्चा टाळल्या जात आहेत, त्यातून अशी काही शक्यता असेल असा संशय निर्माण व्हायला जागा आहे. आता खरं तर टाटानी याच्या बाबतीत आवाज उठवणं गरजेचं आहे, कारण टाटा हा ब्रँड एक विश्वासार्हतेचा ब्रँड आहे. आज जे परदेशात लोक जातात, खास करून भारतीय, ते प्रामुख्याने एअर इंडियाच्याच विमानांचा वापर करतात, कारण याच्यामधला स्टाफ हा भारतीय असतो, त्याच्यामधलं जेवण भारतीय असतं आणि एकंदरीत वातावरणही भारतीयच असतं. त्यामुळे ज्या वेळेला अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलिया देशाच्या जगातल्या कुठच्याही भागात मुलं राहत असतात आणि ते आपल्या आईवडिलांना किंवा सासू सासऱ्यांना किंवा जवळच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना आपल्या घरी बोलवतात, तेव्हा ते एअर इंडियालाच पहिला प्रेफरन्स देतात, पसंती त्यांची एअर इंडिया असते. तसंच जेव्हा त्यांची काही छोटी मुलं ही एकटीच भारतात येणार असतात किंवा भारतातून एकटीच जाणार असतात त्यांच्या घरी, त्यावेळेला सुद्धा एअर इंडियाचाच त्यांना आधार वाटतो आणि तेच खात्रीशीर विमान वाटतं. मग आता अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या एअर इंडियावर माणसाचा भरोसा, भारतीय माणसांचा भरोसा कितपत राहील? आणि आता हे प्रकरण बाहेर आल्यानंतर बोईंग कंपनीने ही जी ड्रीमलायनर विमान आहेत त्याच्यामधलं सॉफ्टवेअर चेक करायची मोहीम हातात घेतलेली आहे. आणि ऑलरेडी त्यांनी काही देशामध्ये विमानांमध्ये हे सॉफ्टवेअर अपडेट केलेलं आहे, म्हणजे ही ग्लिच काढलेली आहे. पण भारतातल्या कुठच्याही विमानात अजूनपर्यंत ही ग्लिच काढली गेलेली नाही. तसंच हे सॉफ्टवेअर जे आहे ते ठराविक काळानंतर अपग्रेड करायला लागतं, तेही अपग्रेड केलेलं भारतामध्ये आढळत नाही. मग या दोन महत्त्वाच्या चुका बोईंग कंपनीच्या आहेत आणि त्यामुळे आपले 287 व्यक्ती नुसत्या गेल्या नाही तर 287 कुटुंब बर्बाद झालेली आहेत. कारण ते ज्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं, तिकडची पण मेडिकल डॉक्टर, न्यू एंट्रन्स हेही त्या अपघातामध्ये दगावलेले आहेत. आणि त्यामुळेच असा प्रश्न पडतो की ह्याच्यामध्ये खूप हा प्रकरण बाहेर यायला होतं आणि याची चर्चा जोरात व्हायला हवी ती त्या प्रमाणात होताना दिसत नाही. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की एक म्हणजे अशा ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये त्या कंपनीचे विद्यमान एम्प्लॉई किंवा रिटायर झालेले टेक्निकल एक्सपर्ट्स असतात, त्यांना व्हिसल ब्लोअर म्हणतात. ते ही व्हिसल ब्लोअर काय काम करतात की कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा सेफ्टी मेजरमध्ये किंवा त्यांच्या जोडणीमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये जर काही त्यांना चुका आढळल्या किंवा दोष आढळले तर ते दोष तुम्ही दूर करा असं कंपनीला सांगतात, वारंवार सांगतात. आणि काही वेळेला कंपनी याच्याकडे लक्ष देते आणि त्याप्रमाणे कार्यवाही करते. पण ड्रीमलायनरच्या बाबतीमध्ये असं झालेलं दिसत नाही आहे. कारण आता जे व्हिसल ब्लोअर आहेत या कंपनी, खास करून बोईंगच्या बाबतीत, त्यांचं नाव मला मेन्शन करावं असं वाटतं. जॉन बार्नेट हे बोईंगमध्येच काम करत होते
आणि ते सॉफ्टवेअर इंजिनियर होते आणि ते महत्त्वाच्या पदांवर काम करत होते. त्यांना असं जाणवत होतं की या बोईंग ड्रीमलायनरमध्ये टेक्निकल ग्लिच आहे, सॉफ्टवेअरमध्ये ग्लिच आहे आणि याच्याकडे जर कंपनीने दुर्लक्ष केलं तर याच्यामध्ये लोकांचं मोठं नुकसान होईल, कंपनीचंही नुकसान होईल. म्हणून त्यांनी वारंवार कंपनीच्या अधिकाऱ्यांना या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या, पण त्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला. त्यानंतर यांनी केस फाईल केली. त्या केस फाईल केल्यानंतर त्यांनी हे जे फॉल्ट होते, ज्या ग्लिच होत्या त्या निदर्शन आणल्या होत्या. तरीसुद्धा न्यायालयामध्ये, म्हणजे त्यांचं जे एव्हिएशनचं न्यायालय होतं, त्या न्यायालयाने कंपनीला क्लीन चिट दिली आणि यांचा दावा फेटाळून लावला. त्यानंतर यांनी पुन्हा अपील केलं. 2021मध्ये त्यांनी म्हणजे हा दावा फेटाळला आणि त्यांनी पुन्हा त्याच्यावर अपील केलं. त्याची सुनावणी चालू होती आणि या म्हणजे बाकी होतं बरंच काम, पण या सुनावणी दरम्यानच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्यामुळे अशी शक्यता वर्तवली जाते की कंपनीचं बिंग फुटू नये आणि कंपनीची बदनामी होऊ नये म्हणून कदाचित यांची हत्या करण्यात आली असावी. कारण ते ज्या ट्रकमधनं सामान घेत चालले होते त्या ट्रकच्या बाहेरच ते मृतावस्थेत आढळले आणि त्यांच्या हातात एक गन होती. त्यामुळे असं पसरवण्यात आलं की यांनी आत्महत्या केली. आता हा संशयास्पदच मृत्यू आहे आणि ज्या पद्धतीने बोईंगचे व्यवहार आता या ग्लिचच्या बाबतीत चालले त्याच्यावरून संशयाला जागा आहे. आणि हे विस्पर आणि हे जी लोक असतात इन्सायडर, ही खूप मोलाचं काम करत असतात आणि अशाच माणसाचा जर मृत्यू झाला तर आपण समजू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रकरण विस्पर ब्लोअरचं प्रकरण दडपण्यात आले. त्याप्रमाणे आता हेही प्रकरण भारतामध्ये कसं दडपण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. तर आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला वाटते की भारताने आता विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली. आपण अवकाशात आपली यानं पाठवतो, सॅटेलाईट पाठवतो. आपण आता अवकाशामध्ये इंटरनॅशनल स्पेस सेंटर बनवण्याच्या तयारीत आहोत. त्या दृष्टीने आपलं संशोधन आणि जमवाजमव चालू आहे. आपण संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्यापैकी स्वावलंबी झाले. ते तेजस असेल, ब्रह्मोस असेल, आणखीन आपले भारतीय बनवायचे ड्रोन्स असतील, पाणबुड्या असतील, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण खूप प्रगती करतोय आणि परदेशावर आपला जो अवलंबित्व होतंय संरक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा अन्य कशाच्या बाबतीत, त्याच्यावर आपण आता निर्भर नाही होत, आपण आत्मनिर्भर होतोय. पण विमानच आपल्या देशामध्ये का निर्माण होत नाहीत? आता चीनसारख्या देशांनी धडा घेतलेला आहे आणि त्यांनी आपली स्वतःची विमान कंपनी आता स्थापन केलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता आम्ही वेस्टर्न कंट्रीजमधलं पाश्चिमात्य देशातनं विमानं विकत घेणार नाही, आम्ही आमच्याच देशात विमानं बनवू आणि आम्ही तीच वापरू. मग भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सगळ्या क्षेत्रात होतीये तर विमानाच्याच बाबतीत का नाही होत? आपण का नाही विमानं बनवायला सुरुवात करत? का नाही आपण परदेशी इन्व्हेस्टमेंट याच्यासाठी बोलवत? आणि हे जे ड्रीमलायनरचं सॉफ्टवेअर होतं ना, त्या सॉफ्टवेअरमधली ग्लिच जी आहे ती फक्त ज्यांनी सॉफ्टवेअर निर्माण केले अशा तज्ज्ञ व्यक्तींनाच ती समजू शकते आणि तेच ती दुरुस्त करू शकतात. आपल्या पायलटना ही चूक कळूच शकत नाही किंवा आपल्या इकडचे जे सॉफ्टवेअर एरोनॉटिकल इंजिनियर असतील त्यांना सुद्धा ही चूक कळणार नाही. ही चूक फक्त त्या कंपनीच्याच टेक्निकल अधिकाऱ्यांना, ज्यांनी सॉफ्टवेअर निर्मितीत मोलाचं काम केलेलं आहे, त्यांनाच कळू शकते आणि त्यांच्याचकडनं हे दुर्लक्ष झालेलं आहे. कदाचित फक्त प्रॉफिट कमवायच्या नादामध्ये त्यांनी चालवलेलं दिसते. मग आता आपण पण रामभरोसे ही विमानामध्ये प्रवास करायचा का? आत्ता हे 30 सेकंदात कोसळेल 600 फुटावरनं, पुन्हा आणखीन किती फुटावरनं कोसळेल आणि याच्यामध्ये अजून किती लोकांचा बळी जाईल, जीव जाईल, हक ना त्यांची काही चुकी नसताना, पायलटची काही चुकी नसताना किंवा आपल्या कुठच्याही स्टाफची चुकी नसताना. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण प्रत्येक जीव हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून या ड्रीमलायनरना सेवेत ठेवायचं की सेवेतून काढायचं, त्या सॉफ्टवेअरमधली ग्लिच लवकरात लवकर निघेपर्यंत, सॉफ्टवेअर अपग्रेड होईपर्यंत ही विमानं उड्डाणापासून दूर ठेवायची, ग्राउंडवरच ठेवायची, की आता भारताने विमान निर्मिती क्षेत्रात पदार्पण करायचं. आता हा मला वाटतं हाय टाईम आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लक्ष घालणं गरजेचं आहे आणि मोदी सरकारला काही अशक्य आहे असं वाटत नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाने सुद्धा या
मुळाशी जायला हवं की नक्की या विमानामध्ये काय बिघाड झाला होता. आणि त्याप्रमाणे समाज माध्यमातून सुद्धा याच्यावर आवाज उठवला गेला पाहिजे आणि याच्यावर खात्रीशीर कायमचं एक समाधान, सोल्युशन, परमनंट सोल्युशन काढायला सरकारला मदत केली पाहिजे आणि जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट ह्या हवाई क्षेत्रामध्ये कशा येतील याचा पाठपुरावा केला पाहिजे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.